गूढ मोंथा वादळाचे. वादळाची नावं कशी वेगळी वेगळी ठेवली जातात, त्याचं सुद्धा काहीतरी एक समीकरण असतं. जगामध्ये अनेक ठिकाणी समुद्रामध्ये अशी चक्रीवादळं निर्माण होतात आणि मग बऱ्याचशा राज्यांवरती त्यातल्या वातावरणावर मोठा परिणाम होतो. आणि मग वारे जर 100 किलोमीटर पर आवर आणि त्याच्यावरती वाहू लागले तर मात्र नुकसान खूप होतं. असंच काहीसं सध्या आपल्या भारतावर मोंथा वादळाचं संकट आहे आणि ते वाढत गेलं असं ऐकतोय. ओरिसा, आसाम, आंध्र, पश्चिम बंगाल आणि आता मणिपूरपर्यंत हे वादळ बरंचसं नुकसान करू लागलेलं आहे. पण या वादळाच्या दरम्यान आता हा मोबाईलचा जमाना आहे. जी लोकं आपल्या घरात बसून 120 किलोमीटर प्रति आवर प्रति तास वाहणाऱ्या वाऱ्यांच्या बाबत घरात बसून ते दृश्य बघतायत, त्यांना आकाशातून काहीतरी वेगळी एक चमक लाल पिवळी अशी दिसली. 10-5 सेकंद ती चमक टिकली, पुन्हा ती कुठेतरी गायब झाली. आता ह्या काही लोकांनी हे दृश्य टिपलं. आता प्रशासनाने DRDOला आणि आपल्या एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग, वातावरणाचा अभ्यास करणारी जी काही रडार्स, सॅटेलाईटचे सिग्नल कॅच करणारी जी लोकं आहेत, सायंटिस्ट, या सगळ्यांना आव्हान केलं आहे की नेमका तो प्रकाश कशाचा होता. नॉर्मली नैसर्गिकरित्या जेव्हा अशी वादळं निर्माण होतात, समुद्राच्या तळाशी कुठे ना कुठे तापमानात बदल होतो आणि मग चक्रीवादळाचं तिथे जन्म होतो. आणि मग हे चक्रीवादळ त्याच्या वेगाप्रमाणे त्याच्या मध्यभागी जो काही त्याला एक वेग मिळतो त्याप्रमाणे ते पुढे पुढे सरकत जातं. आता हवामान खात्याच्या अभ्यासाप्रमाणे सॅटेलाईटच्या मिळणाऱ्या सर्व तस्विरींचं विश्लेषण करून हे कोणत्या दिशेला सरकत सरकत जाऊ शकतं याच्या सरकार अनाऊन्समेंट करत असतं. त्याप्रमाणेच आज आपले जवळपास 5 राज्य खूपच बाधित झालेली आहेत. आणि हा मोंथा वादळाचा तडाखा हा नैसर्गिक वादळापेक्षा थोडा वेगळा दिसतोय अशा निष्कर्षाला सर्व सायंटिस्ट लोक येऊ लागलेले आहेत. जरी प्रशासनाने काही जाहीर केलेलं नसलं तरीसुद्धा सॅटेलाईटची जेव्हा पिक्चर्स बाहेर येतात ती इस्रो, नासा अशा मोठमोठ्या संस्थांकडे जेव्हा त्यांचे सॅटेलाईट ही पिक्चर्स पाठवू लागलेत तेव्हा या वादळाच्या मध्यभागी म्हणजे वादळाचा जो केंद्रबिंदू असतो त्याच्यातून सुद्धा 3 सेकंदापर्यंत एक वेगळ्या प्रकारचा बीप असा आवाज येतो आणि ती चमक समुद्राच्या वरपर्यंत येते. हे जे काही घडतंय, जे काही रडारला आपल्या समजतंय, सॅटेलाईटमधनं आपल्याला जे काही संदेश येत आहेत, या सगळ्या गोष्टींच्या विश्लेषणाचा एक मतितार्थ आहे की प्रशासनाला आता अशी शंका आहे की हे वादळ नैसर्गिकरित्या तयार झालेलं वादळ नाही आहे. नैसर्गिकरित्या समुद्राच्या पाण्याखाली तापमानात जो बदल होतो ते तापमान आणि हवेतलं तापमान याच्यामधल्या काही विसंगती निर्माण झाल्या
की जे वादळ तयार होतं तसं हे वादळ नाही, तर याला काहीतरी वेगळा अर्थ आहे. जे काही सिग्नल्स मिळत आहेत ते सिग्नल पूर्वी कधीतरी 2017ला आणि त्याच्याही पूर्वी एकदा अमेरिकन रडारनी असे सिग्नल पकडले होते. आता हे सिग्नल नैसर्गिक वादळाच्या वेळेस मिळत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजेच आता साशंकता अशी वाढली आहे की आपल्या पृथ्वीच्या वातावरणाचा उपयोग करून कुठेतरी इतर ग्रहावरचं कोणीतरी असे काही खेळ करतंय का. अर्थात असं जाहीररित्या जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आपण सामान्यांनी फक्त ऐकत राहणे आणि पाहत राहणे याच्या व्यतिरिक्त आपल्या सामान्य लोकांना दुसरं काहीही आपण करू शकत नाही, हे नक्की आहे. परंतु या मोंथा वादळाने एकंदरीतच सर्व प्रशासनाला काही ना काही विचार करण्यास, सायंटिस्ट लोकांना काही ना काही माइंड ॲप्लाय करण्यास उद्युक्त केलेलं आहे. अशा पद्धतीने त्या वादळाचा वेग पण वाढलेला आणि जे काही नैसर्गिक वादळाच्या वेळेस आढळून येतं ते वादळ सरकतं, त्याचा प्रभाव हळूहळू कमी होतो. पण इथं नेमकं या वादळामध्ये वाहणारे वारे जे 100 किलोमीटर प्रति तास होते त्यांनी 120-130 प्रति तास असा त्यांचा वेग वाढला. बऱ्याचशा गोष्टी या वादळाच्या बाबतीत शंका निर्माण करण्यासारख्या सायंटिस्ट लोकांना दिसत आहेत आणि मग त्या बाबतीत सगळीकडं आता संशोधन सुरू आहे. त्या बाबतीत मिळालेल्या सिग्नलचं ॲनालिसिस सुरू आहे. जे काही सिग्नल्स त्या वादळाच्या केंद्रबिंदूपासून निघत आहेत ते काहीशी वेगळ्या गोष्टींकडं निर्देश देत आहेत, अशा पद्धतीच्या बातम्यासुद्धा बाहेर येत आहेत. आता नेमकं मग आपल्या शास्त्रज्ञांना त्याचा उलगडा होणार का. नेमकं आपल्या पृथ्वीवरती काही वेगळ्या पद्धतीने कोणी काही अटॅक करतं आहे का. मग एलियन्सच्या बाबतीत आपण नेहमी चर्चा करतो. फिरत्या तबकड्या कोणाला दिसल्या, कुठल्या सुपरसॉनिक विमानाने त्या तबकड्यांचा पिछा केला तरी पण त्यांना कॅच करता आलं नाही, इतका त्यांचा वेग त्यांना आढळून आला. अमेरिकेमध्ये एक असा मोठा प्लॉट आहे, मोठा जमिनीचा भाग आहे की ज्या भागात अमेरिका कुणालाही जाऊ देत नाही. तिथे कुणालाही ह्युमन ॲक्सेस ज्याला आपण म्हणतो, मानवाचा हस्तक्षेप तिथे कोणालाही करू देण्यास अमेरिका परवानगी देत नाही. त्याला असं संबोधलं जातं की दॅट इज एरिया फॉर एलियन्स. आता हे सगळे जे काय आहेत, आता या अर्थात याला कुणीही पुष्टी करत नाही, त्याला कुणीही पुरावे दिलेले नाही आहेत कुठल्याही आपल्या देशाने. तथापि ही कुणकुण आणि ही चर्चा सतत या विश्वात चालू राहणार, चालू आहे. जोपर्यंत प्रत्यक्ष असं काही कोणी परग्रहावरनं आपल्या पृथ्वीवर उतरत नाही तोपर्यंत या शंका कुशंका अशाच राहणार. आणि अशा शंकांमध्ये आजच्या या मोंथा वादळाने भर घातली आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. मोंथा वादळ चक्रीवात, एक चक्रीवादळ ज्याने ओरिसा किनारे तबाह केले, अनेक जमीनदोस्त झाल्या बिल्डिंग. त्यानंतर आंध्रमध्ये सुद्धा खूप नुकसान झालं आहे, पश्चिम बंगालमध्ये खूप नुकसान झालं आहे, विशाखापट्टणम याच्या किनाऱ्यावर पण थोडंफार नुकसान झालेलं आहे. या वादळाचा तडाखा ज्यांना बसला आहे त्या सर्व जनतेच्या दुःखामध्ये आपण संवेदनशीलतेने नक्की सहभाग नोंदवायचा आहे. असं नाही आहे की त्याचा तडाखा आपल्या घरापर्यंत, आपल्या गावापर्यंत पोहोचला नाही म्हणून आपण काही आनंदाने उड्या मारणं हे मानवतेला धरून बिलकुल नाही आहे. त्यामुळे जी राज्य या मोंथा वादळाच्या तडाख्यात सापडली आहेत त्यांनी हे अनुभवलं आहे. 6-6 मीटर उंच समुद्राच्या लाटा, जेव्हा किनाऱ्याला 6-6 मीटर उंच लाट धडकते तेव्हा त्या किनाऱ्याच्या आजूबाजूला लगत असलेल्या गावांमध्ये हाहाकार माजतो. सगळे रस्ते जलमय होऊन जातात, आसपासच्या वस्तीमध्ये सगळं पाणी घुसतं आणि हे खूप प्रचंड असतं प्रकार.
पुन्हा तो प्रकार कमी होईल याची काही शाश्वती नसते. त्यातून हे मोंथा वादळ हेचा स्पीड वाढत चालला आहे असंच निदर्शनास आलं आहे. आणि सायंटिस्ट लोकांना जेव्हा हे वादळ कोड्यात टाकतं आहे तेव्हा तर सामान्य माणूस घाबरून गांगरून जाण्याव्यतिरिक्त त्याच्या जीवनात दुसरं काही घडत नाही. जे नुकसान होतं आहे ते पाहत बसण्याशिवाय आणि रेफ्युजीज कॅम्प जिथं सरकार तुम्हाला हलवतं तुमच्या वस्तीतनं तिथं जाऊन राहण्याशिवाय पर्याय नसतो. चला एक सामान्य नागरिक म्हणून फक्त हे मोंथा वादळाचा तडाखा कमी व्हावा आणि कोणत्याही प्रकारचं आपल्या पृथ्वीवर या मानवजातीवर कुठल्या परग्रहावरनं असं काही संकट येऊ नये किंवा कुठल्याही देशाने अशी काही विचित्र गोष्ट केलेली नसावी असं काहीतरी निष्पन्न व्हावं की हे नैसर्गिक वादळच होतं, अशा आपण सदिच्छा व्यक्त करू आणि अशा प्रार्थना व्यक्त करू. इतकंच सध्या आपण एक सामान्य म्हणून करू शकतो. मोंथा वादळ याच्याविषयी ज्या काही शंका कुशंका सध्या सुरू आहेत त्याविषयी थोडं बोलावंसं वाटलं म्हणूनच हा एक छोटासा व्हिडिओ सर्वसामान्य लोकांसाठी अगदी मराठीमधून त्यांना समजणाऱ्या भाषेत त्यांना समजेल अशा पद्धतीने हा व्हिडिओ बनवण्याचा हा प्रवीचा प्रयत्न. चला आपण सगळ्यांनी फक्त असे वादळं किंवा कुठलंही आपला नैसर्गिक आपत्तीने या मानवजातीवर संकट येऊ नये, परग्रहावरनं अशी कोणती संकटं आपल्यावर ओढवू नयेत, कुठल्याही प्रकारे ॲस्टेरॉइड्स म्हणजेच आपल्या पृथ्वीच्या कक्षेच्या बाहेर ब्रह्मांडामध्ये फिरत असलेले मोठमोठे उल्का पाषाण ज्यांचा व्यास 2-2, 5-5 किलोमीटरचा आहे असे दगड फिरतायत पण कुठलाही एकही असा ॲस्टेरॉइड आपल्या पृथ्वीवर आदळू नये अशा काही प्रार्थना करणं नितांत गरजेचं वाटतं आजकाल. आशा करतो मित्रांनो हा एक सोप्या भाषेत बनवलेला व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा पोचवा अशीच मी तुम्हाला नम्र विनंती करतो. पाहत रहा, ऐकत रहा कवी प्रवीज शो यूट्यूब चॅनल.